नमस्कार, मी पूनम. पूर्ण स्वाद आहे आपल्या कुकिंग चॅनलमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज इथं आपण करतो कोबीचे खमंग आणि कुरकुरीत असे वडे. त्यासाठी इथे मी 2 कप असं कोबी बारीक चिरून घेतलं. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या कोबी एका भांड्यात आपण काढून घेऊयात. इथं तुम्ही कोबीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जितकं हवा तितकं तुम्ही इथं कोबी घेऊ शकतात. आणि इथं आपल्याला गाजर पण घ्यायचं. मी इथे 1 कप गाजर किसून घेतलंय. इथे मी गाजर यावेळी दुसऱ्या तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असेल त्या पण तुम्ही इथे घालू शकतात. इथे एक मी मोठा कांदा घेतलाय बारीक आणि आपल्याला पातळ असा लांब लांब चिरून घ्यायचा. हा मोठा एक कांदा मी घेतलाय. आपल्याला हे तिन्ही साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात अगोदर आपल्याला मीठच घालायचं आहे. इथं मी चवीप्रमाणे इथे मीठ घालून घेते, ज्यामुळे आपल्या कोबीला छान असं पाणी सुटेल. आणि ते एक मी लिंबाचा रस घेतलाय, छोटा लिंबाचा रस घेतलाय. मोठा असेल तर अर्धा लिंबाचा रस घेतला तरी चालेल. ते घेतलं मी लसूण, मिरची आणि अद्रकचा ठेचा, एक आलं, 1 इंच अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या असे मी जाड असं इथे ठेचून घेतलेले आहेत. आपल्याला ओवा घ्यायचा छोटा चमचाभर आणि आपल्याला ओवा हा छान असा हातावर कुस्करून घालायचा, जेणेकरून आपल्या वड्यात छान स्वाद उतरेल. आता इथे मी घेतले 2 मोठे चमचे पांढरे तीळ. हे गावठी पांढरे तीळ आहेत. आणि एक मोठा चमचाभर आपल्याला इथे कसुरी मेथी घ्यायची असेल तर नक्कीच घाला. आणि इथे मी कढीपत्ता छान असा बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर पण छान चिरून घेतली. भरपूर कोथिंबीर घाला, छान चव लागते. आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचंय. इथं अर्धा छोटा चमचा मी घेतले हळद पावडर आणि 1 छोटा चमचाभर मिरची पावडर. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं तुम्ही करू शकता. इथं मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर पण घातली, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, तुम्ही नक्की घाला. आता हे सर्व साहित्य आपलं छान मस्त दाबून दाबून मळून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या कोबीला छान असं पाणी सुटेल आणि आपल्याला एक्स्ट्रा तिथे पाणी घालायची गरज पडणार नाही. इथं आपल्याला तर मी ज्वारीचं पीठ 1 वाटीभर घेतलंय. आता आपल्याला पीठ सगळं एकदम न घालता थोडं थोडं करून आपल्याला इथे पीठ घालायचंय. सुरुवातीला मी इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि बेसनचं पीठ पण मी इथे अर्धी वाटीच वापरणार आहे. 1 वाटी पूर्ण घेतली मी. जसं लागेल तसं आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे. खूप जास्त पण पीठ तुम्ही एकदम घालू नका. आपल्याला इथं कोबीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे, पिठाचं प्रमाण जरा फक्त बाइंडिंग येण्यापुरतंच आपल्याला घालायचंय. थोडं मला पीठ कमी वाटलं म्हणून अगदी थोडंसं पीठ इथे 2-3 चमचे मी परत घातलं ज्वारीचं पीठ. आणि बेसन पीठ पण मी थोडंसं इथे घालून घेणार आहे, 2 चमचे. आणि आपलं आता बघा ज्वारीचं आणि बेसनचं पीठ पण थोडं थोडं आपलं पाव वाटी इथं शिल्लक राहिलेलं आहे. आता हे सगळं पीठ घालून आपण छान याचा मस्त असा गोळा तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला पिठाचं प्रमाण कमी आणि कोबीचं प्रमाण जास्त घ्यायचं. तेल इथं मी गरम करायला ठेवलंय. आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे वडे मस्त छान थापून घ्यायचे. आणि तळायला कढई तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे छोटी घ्यायची आणि खोल तळाचीच घ्यायची, जेणेकरून आपल्याला तेल इथे कमी वापरावं लागतं. आता तुम्ही बघू शकता मध्यम स्वरूपात आपल्याला हा वडा छान थापून घ्यायचा आहे. मस्त खूप जाडही नाही घेऊ, खूप पातळ पण नाही, असा वडा आपल्याला हा छान थापून घ्यायचा आहे. आणि मध्ये असं छान मस्त होल करायचा, जेणेकरून आपला वडा छान अजून कुरकुरीत होईल आणि अगदी लवकर तळला जाईल, म्हणून आपण हा होल इथे करून घेतलाय. आता आपलं तेल पण छान मध्यम स्वरूपाचं गरम झालंय. आता दुसरा वडा पण मी तुम्हाला थापून दाखवते. हाताला जर हे पीठ चिटकत असेल तर थोडंसं तेल हाताला लावून हे वडे मस्त छान थापून घ्यायचे आणि खमंग कुरकुरीत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे. आलटून पलटून दोन्ही साईडनी छान मस्त आपल्याला असे गोल्डन रंगावर हे वडे तळून घ्यायचे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तुम्ही बघू शकता आपले वडे अगदी छान मस्त दिसत आहेत आणि अगदी मस्त छान आपल्या वड्यांना रंग देखील आलेला आहे. आपले इथे वडे तळून तयार आहेत, अगदी कुरकुरीत मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि इथे मी कढईत तेल पण कमी घेतले. आणि आपल्याला वडे हे शक्यतो जाळीवर काढून घ्यायचे, त्याने आपलं एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून जाईल, वडे खूप छान होतील. इथे मस्त आपले छान वडे बनवून तयार आहेत. मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. तुम्ही बघू शकतात खूप मस्त आपले वडे आतून मस्त छान जाळीदार तयार झालेत आणि मस्त सॉस सोबत तुम्ही मस्त एन्जॉय करा. कसा वाटतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू असं छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.